आहोत, पण या शब्दामध्ये पाहण्या अगोदर आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, धन्यवाद माझ्या देवबाप्पा. आज पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र केलं आणि आज आम्ही 3 शब्द वधस्तंभावरचे पाहिलेले आहेत आणि प्रभू 4 शब्द वधस्तंभावरचे पाहिले, 4था शब्द आम्ही पाहत आहोत. प्रभू पिता परमेश्वरा, आजच्या ह्या वधस्तंभावरच्या 4थ्या शब्दाद्वारे तू तुझ्या लेकरांशी बोल. हे वचन प्रभू ग्रहण करण्यासाठी सहाय्य कर. पवित्र आत्मा आम्हाला पूर्णपणे तुझ्या नियंत्रणामध्ये घे. आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित हो दे. हे प्रभू, या ठिकाणामध्ये प्रत्येकाला तुझ्या आत्म्यामध्ये घे प्रभू, आणि मला सुद्धा तुझ्या आत्म्यात घे प्रभू. पवित्र आत्मा तू सहाय्य कर. पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव. पवित्र आत्मा तू आमच्याद्वारे बोल. प्रभू येशू वधस्तंभावर असताना काय बोलत होता? एवढा त्रासामध्ये, क्लेशामध्ये असताना, जखमी अवस्थेमध्ये असताना त्याच्या लेकरांना त्याला काय सांगायचं होतं? पवित्र आत्मा तू शिकव. पवित्र आत्मा तू सांग प्रभू. आणि आजच्या वचनांद्वारे, आजच्या या 7 शब्दांद्वारे तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. बोलो राजा की. बायबल मध्ये दिलेला आहे. आज सर्वजण आपण गुड फ्रायडे म्हणून साजरा करत आहोत. काल एका ब्रदरांनी मला विचारलं, सिस्टर, आणि ते प्रोफेसर होते, म्हणे सिस्टर गुड फ्रायडे यावेळेस आम्ही दुःख करायचं की आनंद करायचा? कारण त्यांना कोणीतरी असं सांगितलं की हा दुःखाचा दिवस आहे. तर मग ज्यावेळेस त्यांनी त्याच्या त्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं, नाही, गुड फ्रायडे म्हणजे आनंदाचा दिवस, गुड म्हणजे चांगलं, मग जरा दुःखाचा दिवस असता तर गुड दिवस किंवा चांगला दिवस कशाला म्हटलं असता? मग मी त्यांना सांगितलं, नाही, हा चांगला दिवस आहे, हा विजयाचा दिवस आहे, हा आपल्याला जीवन प्राप्त होण्याचा दिवस आहे, हा सार्वकालिक जीवन मिळण्याचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये दिलेला आहे की वधस्तंभाचा संदेश म्हणजे, आपण एक वचन काढूया करिंथकरास पत्र 1 अध्यायामध्ये, की वधस्तंभाचा संदेश किंवा उपदेश काय सांगत आहे. करिंथकरास पत्र 1 अध्यायामध्ये प्रेसित पौल काय लिहित आहे वधस्तंभावरच्या उपदेशाबद्दल. करिंथकरास पत्र 1 अध्याय आणि 18 वचन. थँक्यू जीसस. कारण नाश पावत असलेल्यांना वधस्तंभाविषयीचा उपदेश हा मूर्खपणा असा वाटणार आहे, परंतु तारण पावत असलेल्या आपणास तो देवाचे सामर्थ्याचे आहे. देवाचे सामर्थ्य आहे. आमेन. आमेन. नाश पावत असलेल्यांना वधस्तंभाविषयीचा उपदेश जो आहे तो मूर्खपणा वाटतो. जे नाश पावत चाललेले आहेत त्यांना वधस्तंभावरचा उपदेश जो आहे तो त्याच्या बायबल मध्ये दिलेला आहे तो व्यर्थ वाटतो. पण जे तारण पावत असलेले जे आहेत त्यांना वधस्तंभावरचा संदेश आहे तो देवाचा सामर्थ्य आहे. आमेन. देवाच्या लेकरांनो, आज जर तुम्हाला ह्या वधस्तंभावरचे 7 शब्द जर कळाले तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन. बायबल मध्ये दिलेला आहे, परमेश्वराने 6 दिवस संपूर्ण जग निर्माण केलं, जगातलं सर्व काही निर्माण केलं, आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. प्रेज द लॉर्ड. 7व्या दिवशी काय घेतला? विसावा घेतला. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा वधस्तंभावर 7 शब्द उद्गारले. हालेलुया. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की वधस्तंभावरचा जो संदेश आहे तो देवाचं सामर्थ्य आहे. त्या शब्दाच्या द्वारे आम्हाला काय मिळाले? आशीर्वाद मिळाले. प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे श्राप स्वतःवर घेतले आणि आम्हाला आशीर्वादित केलं. गलतीकरास पत्र 3 अध्याय 13 वचनामध्ये तो आमच्यासाठी श्रापित झाला यासाठी की आम्ही आशीर्वादित व्हावं. आमेन. वधस्तंभावर सैतानाला त्याने हरवलेला आहे. वधस्तंभावर आमचा मृत्यू त्यांनी स्वतःवर घेतला आणि आम्हाला सार्वकालिकाचं जीवन दिलंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यांना वधस्तंभावरचा संदेश कळेल ते आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ज्यावेळेस येशूवर विश्वास ठेवणारे नव्हते, मी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास नव्हते ठेवत,
त्यावेळी जेव्हाही कोणी मला सांगितलं का प्रभू येशू हा देव आहे, याच्याद्वारे सार्वकालिकाचं जीवन आहे, त्यावेळेस मला सुद्धा हा वधस्तंभाचा संदेश मूर्खपणा वाटत होता. मी म्हणायचे की जर हा देव असता तर याने स्वतःला वाचवलं असतं. हा वधस्तंभावर याने हा कसा मेला असता, याला लोकांनी वधस्तंभावर कसं काय दिलं असतं. जर हा देव असता तर यांनी स्वतःला वाचवलं असतं. हा देव जर मलाच वाचू शकत नाही, हा स्वतःलाच वाचू शकत नाही, तर मला कसं काय वाचवणार. पण तोच देव जेव्हा आम्हाला असं वाटतं, तो आम्हाला या जगातून निवडतो. आमेन आमेन आणि तो म्हणतो की माझ्या मुली, माझ्या मुला, मी तुझ्यासाठी आलोय, मी तुझ्यावर प्रेम करतोय, मला तुला नरकात जाताना पाहायचं नाही, मला तुला जीवन द्यायचं आहे, मला तुझं दुःख आनंदात बदलायचं आहे. येस येस आमेन. तो प्रभू म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि जेव्हा आम्हाला ह्या देवाचं प्रेम कळतं ना, आम्ही एकच म्हटलं पाहिजे, प्रभू मला तू पाहिजे, मला दुसरं कोणी नको. आणि जेव्हा मला कळालं माझ्या देवाचं प्रेम काय आहे, जे कोणीही कुणावर करू शकत नाही असं प्रेम देवाचं आहे, प्रभू येशूचं आहे. बायबल सांगता कोणी चांगल्या मनुष्यासाठी कदाचित मरायला तयार होईल, पण तो आम्ही पापी असतानाच तो आमच्यासाठी मरायलाही तयार झाला. जर वाईट माणूस कोणी पेटट जरी असता ना, तर आपण म्हणतो हा मेला तर बरा होईल. आम्हाला खूप फोन येतात, सिस्टर लोकांचे फोन येतात, माझा नवरा खूप पितो, मला खूप त्रास होतो सिस्टर, मला तो खूप त्रास देतो, मला तो खूप मारतो, तो एकदम मेला तर बरा होईल सिस्टर, तो मरत का नाही. अरे आपण काय करतो, जे लोक वाईट असतात ना, आपण त्यांना असं म्हणतो की हे लोक आमच्या जीवनातून गेले ते बरं होतील, यांचं तोंड पण नको पाहायला, यांची सावली पण नको आमच्यावर पडायला. पण आम्ही पापी असतानाच तो आमच्यासाठी मरायलाही तयार झाला. Praise the Lord. हे देवाचं आहे. हालेलुया. आपण जाऊया चौथ्या शब्दाकडे, आपण बघूया मत्ते शुभ वर्तमान, काढूया आपण चौथा शब्द मत्ते शुभ वर्तमान 27 अध्याय आणि 46 वचन. मत्ते शुभ वर्तमान 27 अध्याय आणि 46 वचनामध्ये आपण पाहणार आहोत. सिस्टर वाचूया. आणि 9व्या तासाच्या सुमारास येशू मोठ्याने आरोळी करीत म्हणाला, एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू मला का टाकून दिले आहेस. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये दिलेला आहे की वधस्तंभाचा चौथा शब्द प्रभू येशू म्हणतो की माझ्या देवा तू मला का टाकून दिलं आहेस. पुत्राला टाकून दिलं होतं, आपल्या पित्याने परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून टाकलं होतं. परमेश्वराने बायबल मध्ये दिलेलं आहे की येशू ख्रिस्त ज्या वेळेस बाप्तिस्मा घेऊन पाण्यातून वरती आला, देवाचा पवित्र आत्मा त्याच्यावर आला आणि देवाची वाणी अशी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. जगामध्ये एकही व्यक्तीविषयी परमेश्वर संतुष्ट नव्हता, पण तो त्याचा प्रिय पुत्र जो निष्कलंक होता, जो पवित्र होता, ज्याला पाप ठाऊकच नव्हतं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी स्वर्गात अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळेस सुद्धा परमेश्वराची वाणी स्वर्गातून झाली, ज्या वेळेस पेत्र, याकोब आणि यौहान प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर एका डोंगरावर गेलेले असताना येशू बरोबर मोशे आणि एलिया हे स्वतः बोलत होते. आणि पेत्र, यौहान आणि याकोबाने पाहिलं तर येशू मोशे आणि एलिया बरोबर बोलत आहे. तेव्हा हे येशूचे शिष्य म्हटले, प्रभू येशू ह्या डोंगरावर आम्ही 3 मंडप बांधू. किती मंडप बांधू? म्हणजे 3 मंदिर बांधू, मोशेसाठी, एलियासाठी आणि तुझ्यासाठी. त्यावेळी सुद्धा स्वर्गातून अशी परमेश्वराची वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. तिसऱ्या वेळेस यरूशलेममध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रवेश करत असताना येशूच्या नावाचा जे जयकार करत होते, काही लोक विश्वास ठेवत होते, काही लोक म्हणत होते होसाना होसाना. देवाच्या नावात येणारा धन्यवादित असो. त्यावेळेस सुद्धा
काही लोक येशूवर विश्वास ठेवत नव्हते, त्यावेळेस सुद्धा परमेश्वराची वाणी झाली. जेव्हा येशू म्हटला, हे प्रभू मी तुझा गौरव केलेला आहे, तू माझं गौरव कर, तेव्हा देव म्हटला का मी तुझं गौरव केलेला आहे. मग जर परमेश्वर स्वतः आपल्या प्रिय पुत्राबद्दल साक्ष देतो आणि आपल्या प्रिय पुत्रासाठी ह्या स्वर्गातल्या ह्या जगातल्या लोकांशी बोलतो, तर या ठिकाणी येशू ख्रिस्ताला प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराने का सोडलं होतं? परमेश्वराने आपल्या प्रिय पुत्राला या ठिकाणी का टाकून दिलं होतं? जग जरी पाहू शकत नव्हता तरी प्रभू येशू आपल्या पित्याला तो पाहू शकत होता, आपल्या बापाला तो पाहू शकत होता, आपल्या बापाचं तोंड तो पाहू शकत होता. आणि त्याने पाहिलं की माझ्या बापानी माझ्यापासून तोंड फिरवलेलं आहे. आणि तो प्रभू म्हटला, हे प्रभू, हे बापा, हे परमेश्वरा, हे माझ्या देवा, तुम्हाला का टाकून दिलं? यासाठी नव्हतं प्रभू येशूला टाकून दिलं, कारण की येशू वाईट होता, पापी होता? नाही. बायबल मध्ये दिलेलं आहे. एक वचन काढूया, योहान शुभवर्तमान, आपण दुसरा अध्याय, योहान शुभवर्तमान दुसरा अध्याय आणि 29 वचनामध्ये, का प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने टाकून दिलं? ज्याला परमेश्वर ज्या पुत्राला म्हटला की हा माझा प्रिय पुत्र आहे, त्या प्रिय पुत्राला त्या परमेश्वराने का टाकून दिले? योहान शुभवर्तमान दुसरा अध्याय 29 वचनामध्ये बायबल मध्ये दिलेला आहे. पाहूया आपण वचन काय सांगत आहे. योहान शुभवर्तमान दुसरा अध्याय 29 वचन. ज्यावेळेस येशू ख्रिस्त योहान बाप्तिस्मा करणारा याच्याकडे आला होता, येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, तुम्ही हे देऊन. योहान शुभवर्तमान दुसरा अध्याय 29 वचन, हा जगाचे पाप उचलून घेणारा देवाचा कोकरा आहे. योहान शुभवर्तमान दुसरा अध्याय, योहान शुभवर्तमान नाही, योहान शुभवर्तमान फक्त योहान दुसरा अध्याय 29 वचन. 29 नाही, किती आहे? 25 आहे. 25 आहे. वाचा बरं. आणखीन माणसाविषयी कोणी साक्ष द्यावी याची त्याला गरज नव्हती, कारण माणसामध्ये काय आहे हे त्याला ठाऊक होते. योहान शुभवर्तमान काढलेलं का सगळ्यांनी? Yes, थँक्यू yes. जीसस. काढूया आपण वचन, पहिला अध्याय आणि 29 वचन. माफ करा, पहिला अध्याय 29 वचन. पहिला अध्याय 29. हा. दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपल्याकडे येताना पाहून म्हटले, हा पहा जगाचे पाप उचलून नेणारा देवाचा कोकरा. आमेन. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. येशूला पाहून योहानाने म्हटले, हा पहा जगाचे पाप वाहून नेणारा देवाचा कोकरा. कोकरा. येशू ख्रिस्ताने जगाचे पाप वाहून घेतले होते. तुम्ही या जगामध्ये कुणाविषयी तरी असं ऐकलंय का? कोणी कुणाचे पाप घेतले आहेत? असं कोणी संत असेल, असं कोणी देव असेल, असं कोणी महापुरुष असेल, तो म्हटला पापाचं वेतन मरण आहे, मी तुझं पाप स्वतःवर घेतो. बायबल मध्ये दिलेला आहे. येशू ख्रिस्ताकडे पाहून हा योहान म्हटला, जो बाप्तिस्मा करणारा होता, हा पहा देवाचा कोकरा, जगाचा पाप उचलून नेणारा देवाचा कोकरा. येशू ख्रिस्ताने जगाचे पाप स्वतःवर घेतले होते. प्रेज द लॉर्ड. का? तर जगातले प्रत्येक लोक निर्दोष निष्कलंक व्हावे म्हणून. बायबल मध्ये दिलेला आहे. रोमकरास पत्रामध्ये 3रा अध्यायामध्ये, एकही न्याय नाहीये जगामध्ये, एकही नीतिमान नाही. रोमकरास पत्र 3रा अध्यायामध्ये काढूया आपण वचन. एकही नीतिमान नाही, एकही धार्मिक नाही, एकही पवित्र नाही. बायबल मध्ये दिले त्यांचं तोंड म्हणजे उघडे थडगे आहे. रोमकरास पत्र 3रा अध्याय. का? जगाचे पाप येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले. कारण बायबल सांगतं की एकही नीतिमान नव्हता. रोमकरास पत्र 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये दिलेला आहे. रोमकरास पत्र 3रा अध्याय. याप्रमाणे लिहिले आहे की न्यायी कोणी नाही, एक देखील नाही, समजणारा कोणी नाही, देवाचा शोध करणारा कोणी नाही, ते सर्व बहकून गेले आहेत, ते एकंदर निरुपयोगी झाले आहेत, सत्कर्म करणारा
कोणी नाही, एक देखील नाही. त्यांचा गळा उघडे थडगे आहे. Yes. त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे. जोगी सापाचे विष त्यांच्या ओठाच्या आत आहे. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरलेले आहे. त्यांचे पाय रक्तपात करायला उतावळले आहेत. नाश व हाल त्यांच्या मार्गामध्ये आहे आणि शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही आणि त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. Praise the Lord. बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जगाचे पाप स्वतःवर घेतले. कारण जगामध्ये न्यायी एक पण नव्हता, नीतिमान एक पण नव्हता, पवित्र एक पण नव्हता, निर्दोष निष्कलंक एकही नव्हता. जर आपण एक लहान लेकरू 1 वर्षाचा जरी झाला तरी त्याला दुसऱ्या लेकराच्या हातातून हिसकावून घ्यायचं समजते. त्याची वस्तू आपण स्वतः घेतली किंवा दुसऱ्या लेकराने घेतली तर हे माझं आहे असं म्हणून तो परत हिसकावून घेतोय. म्हणजे त्याच्यामध्ये लहानपणापासूनच स्वार्थीपणा असतो. त्याला शिकवावं लागत नाही तुझं आणि माझं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लहानपणापासूनच मनुष्यामध्ये वाईट गोष्टी असतात, पाप असतं. बायबलमध्ये दिलेलं आहे की असं लिहिलं आहे, एकही नाही, देवाचा शोध करणारा कोणी नाही, सर्व बहिकून गेलेले आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही, त्यांच्या जिभाने कपट केलेले आहे, तोंड शापाने कडूपणाने कपटी झालेले आहे, कडूपणाने भरले आहे, नाश हाल त्यांच्या मार्गामध्ये आहे. मला एकच सांगायचं आहे की जगामध्ये नीतिमान कोणी नाही, न्यायी कोणी नाही, सर्व लोकांनी पाप केलेले आहे, सर्व लोक पापी आहेत. पण येशू ख्रिस्ताने जगाचा पाप स्वतःवर घेतला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाचे पाप त्यांनी स्वतःवर घेतले. आणि बायबल सांगते 1 योहानचं पत्रामध्ये दुसऱ्या वचनामध्ये त्यांनी संपूर्ण जगाच्या पापाचं प्रायश्चित्त केलं. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. एक परमेश्वर होता ज्याने जगाला निर्माण केलं, पण जग पापी ठरलं होतं, जग नाशाकडे होतं. बायबल सांगते की परमेश्वराचं आणि मनुष्याचं समेट नाही होऊ शकत होता, कारण की परमेश्वर पवित्र होता आणि जगातले लोक पापी होते. कसे काय परमेश्वराजवळ मनुष्य जाऊ शकत होता? बायबल सांगतं 158 मध्ये की तुमच्या पापामुळं, तुम्हाला तुमच्या अन्यायामुळं माझं तोंड लपवलेलं आहे किंवा माझं तोंड झाकलेलं आहे. परमेश्वर म्हणतो काय तारण करवत नाही एवढा माझा हात काय तोकडा आहे का? तुम्हाला मला आशीर्वाद देवत नाही एवढा काय मी माझा हात काय तोकडा आहे का? परमेश्वर या ठिकाणी काय म्हणत आहे? एकच म्हणत आहे. यशाया संदेश म्हणतो की तुमच्या अन्यायाने परमेश्वरापासून तुम्हाला वेगळं केलेलं आहे. परमेश्वराने तुमच्यापासून तोंड लपवलेलं आहे, कारण तो पवित्र होता, परमेश्वर नीतिमान होता आणि मनुष्याशी त्याचा समेट होऊ शकला नव्हता. मनुष्य आणि परमेश्वर एकत्र राहू शकत नव्हता. देवाची तर इच्छा होती आदामाला परमेश्वराने का निर्माण केलं होतं? बायबल सांगतं की परमेश्वर रोज आदामाला भेटत होता, रोज आदामाशी बोलत होता, गप्पा मारत होता. देवाने मनुष्याला निर्माण केलं होतं की मनुष्य देवाबरोबर राहील, देवाची स्तुती करेल. पण बायबल सांगतं की मनुष्याच्या पापामुळं, आज्ञाभंगामुळं मनुष्य देवापासून दूर झाला. परमेश्वराने मनुष्यापासून आपले तोंड फिरवले. मग परमेश्वराने जेव्हा पाहिलं की माझी लेकरं माझ्यापासून दूर गेलेली आहेत, माझी निर्मिती ज्या मनुष्याला मी निर्माण केलं ते माझ्यापासून दूर झालेले आहेत, ते सैतानाच्या बंधनात अडकलेले आहेत, ते काळोखाच्या सत्तेमध्ये आहेत. आणि त्यानंतर परमेश्वराने आपला एकुलता एक प्रिय पुत्र जगामध्ये पाठवला. संपूर्ण जगाचे पाप त्याने त्याच्यावर ठेवले आणि तो जगाच्या पापाचं प्रायश्चित्त झाला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जगाच्या पापाचं प्रायश्चित्त झाला. आणि बायबल सांगतं की येशूवर संपूर्ण जगाचे पाप असल्यामुळे परमेश्वराने आपलं तोंड त्याच्यापासून फिरवलं. कारण की बायबल सांगतं की करिंथकरास पत्रामध्ये ज्याला पाप ठाऊकच नव्हतं त्याला आमच्यासाठी पाप असं केलं. एक वचन वाचूया करिंथकरास पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये वाचूया सिस्टर. करिंथकरास पत्रामध्ये ज्याला पाप ठाऊकच नव्हतं त्याला तुमच्या आमच्यासाठी पाप असं करण्यात आलं. काढूया आपण वचन. करिंथकरास पत्र 5वा अध्याय
21 वचन नाहीये का? करिंथरास पत्र दुसरा अध्याय, दुसरं करिंथरास पत्र 5वा अध्याय. हा, दुसरं करिंथरास पत्र. ज्याला पाप ठाऊकच नव्हतं त्याला आमच्यासाठी पाप असं करण्यात आलं. प्रेज लॉर्ड. 5वा अध्याय आणि 21 वचन. कारण ज्याने पाप जाणलेच नाही त्याने आम्हा करता पाप असे केले, यासाठी की आम्ही त्याच्यामध्ये देवाचे न्यायपण असे व्हावे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्याने पाप जाणलेच नाही, जो येशू, जो देवाचा पुत्र होता, जो पवित्र होता, ज्याविषयी परमेश्वर म्हटला की हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, त्याला पाप असं करण्यात आलं. कारण बायबल सांगतं की त्याच्यामध्ये जे देवाचं न्यायपण आहे ते आम्हाला प्राप्त व्हावं. पण प्रभू येशू मधलं जे नीतिमत्व होतं ते आम्हाला मिळावं. आम्ही नीतिमान ठरले जावे, आम्ही देवाच्या राज्याचे वारस ठरले जावे, आम्ही परमेश्वराची लेकरं ठरले जावे आणि परमेश्वराचा आणि आमचा समेट व्हावा. म्हणून येशू ख्रिस्त पाप असा झाला आणि त्या परमेश्वराने, त्या पित्याने आपलं तोंड येशू पासून फिरवलं. आणि म्हणून येशू म्हणतोय की माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग का केला? कारण येशूने जगाचे पाप स्वतःवर घेतले, जगाचा पापाचं प्रायचित्त केलं. बायबलमध्ये दिले ज्याला पाप ठाऊकच नव्हतं तो आमच्यासाठी पाप झाला. कोण आमच्यासाठी पाप होऊ शकतं? कोण आम्हाला नीतिमान ठरवू शकतो? कोण आम्हाला देवाचं लेकरू होण्याचा अधिकार देऊ शकतो? फक्त परमेश्वर, ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, ज्याने आम्हाला आईच्या उदरात घडवलं, ज्याने आम्हाला जगामध्ये घेऊन आला, तोच आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाची योजना आखू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने आपल्या एकुलता एक प्रिय पुत्रापासून आपलं तोंड फिरवलं, कारण तो पापी झाला होता. आणि परमेश्वर पापाचा द्वेष करतो. पाप्यावर जरी प्रेम करतो पण पापाचा द्वेष करतो. संपूर्ण जगाचे पाप त्या प्रभू येशू ख्रिस्तावर होते आणि म्हणून परमेश्वराने आपलं तोंड आपल्या प्रिय पुत्रापासून फिरवला. आणि प्रभू येशू म्हटला की माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केला? आपण डोळे बंद करूया. धन्यवाद प्रभू, तू आमचे पाप तुझ्या प्रिय पुत्रावर टाकले, आम्हाला नीतिमान ठरवलं. सर्व गौरव आम्ही तुला देतो, आम्ही तुझे उपकार मानतो. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया. वेचीले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचीले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचीले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचीले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले. हाती पाय खोल तुझिया रुतले तुदारी. हाती पायी खोल तुझिया रुतले खिळे दुधारी. मी रोगमुक्त झालो, फटके तुला मिळाले. मी रोगमुक्त झालो, फटके तुला मिळाले. जखमी करुणी तुझला मला सर्व रे मिळाले.
थँक्यू जीसस. मला सर्व सर्व मिळाले. मिळाले. थँक्यू जीसस. मला सर्व मिळाले. हालेलुया. देवप्पा धन्यवाद. आम्ही तुझे उपकार मानतो. तू आम्हाला नीतिमान ठरवलं. सर्व गौरव तुला देतो आणि प्रत्येकाला आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन.